गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आंदोलकांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा लढा महाराष्ट्रात उभारलेला आहे। आपण बघत असाल की 2 दिवसांपासून हे सगळं भगवं वादळ मुंबईमध्ये दाखल झालं। आझाद मैदानावर त्या ठिकाणी उपोषणाला पण सुरुवात झाली। कोर्टाच्या अटी शर्तीचं पालन करून त्यांचं आंदोलन सुरू असताना जाणीवपूर्वक त्या आंदोलनाला चुकीच्या पद्धतीनं त्यावर ट्रोल करणं, टीका टिप्पणी करणं, असे काही कुत्सित विचाराची लोक, ज्याला मी झाकणझुल्या म्हणतो, तो हरामखोर जाणीवपूर्वक त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय। माझी नैतिक जबाबदारी आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपला शेतकरी वर्ग, मराठा बांधव आरक्षणाच्या लढ्याकरता रस्त्यावर उतरला असेल आणि जर तो त्याचे न्याय आणि हक्क मागत असेल तर त्याला आपण पाठिंबा दिला पाहिजे। म्हणून मी माझा पाठिंबा त्यांना जाहीर केलेला आहे। अर्थातच ही माझी वैयक्तिक भूमिका आहे। पक्षाची अधिकृत भूमिका मुख्य प्रवक्ते मांडतील ते मी मांडणार नाही। पण मला अशा संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात मराठा समाज जर त्याच्या हक्काची लढाई लढत असेल तर मी सुद्धा त्या आंदोलनात सहभागी झालो पाहिजे असं माझी नैतिकता मला सांगते। आणि म्हणून मी जाहीर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला दिलाय।